जर तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सी चालक असाल आणि तुम्हाला मराठी येत नसेल तर सावधान व्हा, कारण 1 मे पासून जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुमचा वाहन चालक परवाना हा रद्द होऊ शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि यावर कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत. तर वाहन चालकांवरच नाही, चुकीच्या पद्धतीने जर अधिकाऱ्यांनी तुम्हाला वाहन चालक परवाना किंवा बॅच दिली असतील त्या अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. हा कायदा 2019चाच आहे, मात्र यावर 1 मे 2026 पासून कडक अंमलबजावणी करण्यात येण्याचं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळेच आता जर मराठी येत नसेल तर तुमचा वाहन चालक परवाना रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे मराठी शिकणं हे अनिवार्य असल्याचं सरकारकडनं सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठीचा मुद्दा हा राज्यात तापत असताना राज्य सरकारने हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच परराज्यातून येणाऱ्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी आता मराठी शिकणं हे खूप अनिवार्य करण्यात आलेलं आहे. या राज्य सरकारच्या निर्णयावर आता तुमचं काय मत आहे मला कॉमेंट्समधून नक्की सांगा.